तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट ब्लॉग मध्ये. असे आपल्या तर 100 दिवस 100 ब्लॉग बनवायचं चॅलेंज आपलं चालू आहे. आणि आज आम्ही निघालो सगळी मिळून, सगळी नाही आम्ही दोघं निघालो, वैभ्या आणि मी मिळून सांगलीला. तर विषय असा झालाय, वैभ्याचा मोबाईल काय खराब झालाय, त्यानं पासवर्ड रात्री पासवर्ड टाकला आणि सकाळी गावना, सकाळी पासवर्ड गायब. म्हणजे मोबाईल तर आवाज न बंद आहे 10-12 दिवस झालं. आणि माझं एक बलाढ्य असं काम आपल्या प्लॅटिनाचं शॉकअपचं प्लॅटिनाचं खराब झालंय. खराब झाल्यामुळे ती बदलूनच टाकायचं आहे आणि गाडीची ऑइल बदली वगैरे सगळं करायचं आहे. गाडी आपली स्वस्त मजबूत टिकाऊ प्लॅटिना 100 सीसी, लक्षावधी दिलावर राज करणारे. अरे 103 अवरेज आहे, 100चं तेल टाकलं की आठवडा घुमतोय आपला, असा विषय प्लॅटिनाचा. म्हणून आपण प्लॅटिना घेतल्या. तर चला वैभव जाऊया. वैभ्यान पण मोबाईल बघा ते बॅगत फिक्स करून आणलाय, पुढे ठेवल्या का नाही बघा ती पिशवी, त्या पिशवीत आहे. गच्च पॅक करून आलाय, रॅपिंग करून आणलाय. तर निघालो आम्ही. आमचं पारूचं चेहरा नाही, आंघोळ केले आत्ताच बाबा, आंघोळ केलेलं चेहरा घेऊन निघालोय. तर चला जाऊया आता. डायरेक्ट आम्ही सांगलीच्या शोरूम मध्ये जाणार आहे बजाजच्या. तिथं जाऊन गाडीचं काम बिम सगळं करायचं, टकाटक करायचं आणि परत वैभ्याचं पुढचं मोबाईलचं काम करायचं आणि मग लगेच घरला येतं. तर चला जाऊया सांगलीला, चला. तर सध्या आता इथं सांगलीत पोहोचलोय शोरूम पुढं. पण विषय असा झालाय, शोरूम मध्ये आज जाऊन विचारून आलो, अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय काम होणार नाही म्हणून सांगितलं दादा राहून. चालत जाता आता बघू. आता पल्सातच जायला लागणार डबल, कारण एकच चॉकअप जर आपलं खराब झालं तर ते बदलायचं होतं. काय झालं नाही विषय. आता वैभ्यास तर काम होतं, बघूया जाऊन मोबाईलचं त्याच्या. झालं तर ठीक, नाही तर मग काही विषय नाही. तुम्हाला पण याच असलं काही किरकोळ काम असलं बजाजचं तर अपॉइंटमेंट घ्यायला लागणार वाटतं. अपॉइंटमेंटसाठी नंबर आहे या नंबरवरती. पण आपल्याला काही माहिती बी नव्हती अपॉइंटमेंट वगैरे घ्यायला लागते. तर मी नाही म्हणून सांगितलं. चला आता बघू काय विषय होतो. वैभ्यास तर काम करून जाऊया. त्या मोबाईलचा विषय चालता, तो विषय तर मिटवून टाकूया. आता जातो, काय होणार नाही का म्हणून सांगितलंय. चला. तर कायम आमची अशी बॉम्ब असते, काय करायला गेलं की विषय वेगळाच होते. तर कस्टमर केअरला पण फोन केला बजाजच्या. ती म्हणते ती आधी तुम्ही राईड वगैरे काय बजाज राईड ऍप घ्या, त्याच्यावर मग काय कांदा लसूणचे सगळं असेल ते करा. पण बाहेरच्या गावातल्या लोकांनी काय माहित आहे, एखादा आडन बिडन आलं तर त्यांना रिटर्न करायला जायला लागणार नाही. त्यामुळे आता सांगतोय, तुमच्या बजाजचे काय असला विषय तर लोकललाच करून घ्या इकडे तिकडे, कारण शोरूमला यायचं असेल तर लई झंझट करायला लागणार तुम्हाला. काय म्हणा वाईब्या, कारण विषय हार्ड होतोय. मी आता इथं जाऊन आलो, काय सरळ नाही म्हटले की ते रिक्वेस्ट करा, नाही काय करायचं ते करा, नाही म्हणून सांगितले त्यांनी. तर आता माझं काम काय आज होणारच नाही म्हणून सांगितले त्यांनी. तर आजचा दिवस आमचा असा जो बोंबल काय गेला आईच्या गावात धरून ना भांडुका दिवस गेला. तर वैभ्यास तर रिअलमी कस्टमर केअरला जाऊन काम होतं ना, बघूया. त्याचं काम झालं तर एक तर आंबा आमचा पडून जायला, असं विषय होईल. तर चला जाऊया. आणि ती रॅपिडो वगैरे काय काय बुक आहे ती सगळं तुम्हाला बजाज राईड ऍप घ्यायची आणि त्या राईड ऍपवरनं मग काय 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 याचं करायला लागतं वाटतं सगळं. मग ती जाऊन करूया चला. आणि अपॉइंटमेंट आता घेतो, नेक्स्ट टाइम येतो. आता अपॉइंटमेंट नाही, आता पल्सातच डुप्लिकेट घालून घेतो काहीतरी वैभ्या आईच्या गावात तिथं. आणि ती म्हणते ती जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत काही एवढा इश्यू येत नाही याचा. प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत चेस लावूट असतो बसतो आम्ही कार्यक्रम करत आईच्या गावात. तर काही विषय नाही याचा, लोकललाच कुठे तर काहीतरी घालून घेतो. हिला यांच्या झंझटी लय चालू झाली आता. आता आईच्या गावात गाडी घेणं पण सोपं राहिलं नाही. चला वैभ्यास तर काम होतं का बघूया. रिअलमी केअरला जातो, हुडाकतो आधी रिअलमी केअर कुठं आहे इथं खोपच्यात जातो आता. तर सध्या रिअलमी केअर बशी आम्ही इथं पोहोचलोय. पाक विजयनगर बशी आहे, मग विजयनगर मध्येच आहे वाईस कमी. तिथं आमचं ESIचं पण ऑफिस आहे विजयनगर मध्ये. तर वैभ्याचा मोबाईल इथं तर केअरला आलो इथं, बघूया काय म्हणते ते काय नाही विषय. चला ओके पैकी. रातचा पासवर्ड घातलाय, सकाळी विसरलाय पासवर्ड गावना. आणि एवढ्या वेळा ही केलंय ती त्याला गावना बी झाल्या काय कळना. आलोय तिकडं मोबाईल होती त्यांचं संध्याकाळी म्हणून टिपक्या टिपक्याच पासवर्ड संध्याकाळचं लय घालायला नाही. पॅटर्न घातलाय संध्याकाळी, पॅटर्न घातलाय सकाळी विसरलाय गावाला पॅटर्न. सर्व्हिस सेंटर जोरात आहे. रिअलमी आणि वन प्लस दोन्ही. पल्सात काय आम्हाला भेटलं नाही त्याचं, काय त्याचं जास्त. रिअलमी नार्झो 80X 80X. होईल काय, तुला काय वाटतं तुझं काम होईल का? होणार करायला पाहिजे. 4 दिवस जागा खायला आलोय, माझं काय काम झालं नाही, माझी गाडी काय रिपेअर झाली नाही. म्हणले अपॉइंटमेंट घ्या, सगळं करा, तेव्हा कांदा लसूण लय विषय हार्ड झाला. मन नाराज झाले माझं. बरं एक्सक्यूज मी, हा मोबाईल रात्री पासवर्ड घातला येणं आणि सकाळी पासवर्ड विसरला. त्याला रिअलमीचा झाला प्रॉपर 80X. मग काय याचं होऊ शकतंय का नाही काय?
विषय? आता हे रिअलमीच आहे ना, हा, रिअलमी Realme. केअर आपल्याकडे इथे शिफ्ट झाले दुसरीकडे. कुठे झाले? पटेल चौकात आहे. पटेल चौकात झाले. पटेल चौकात तिथे जाऊन सॉफ्टवेअर करायला लागते, डेटा सगळं डिलीट होतं त्याचं. जाऊ दे सगळा, पण ह्यानं ते पासवर्ड बिंदू बिंदू एवढं गाठलंय सकाळी त्याला कळालं नाही. ते झालं असेल ते होते तसं. आता त्याला कसं आहे, तिथे जावा सॉफ्टवेअर वगैरे करून. पटेल चौकात कुठं? जनता लाईट हाऊसच्या समोर. जनता लाईट हाऊसच्या समोरच आहे. चालते तिथे जायला लागणार आता. तिथं होत नाही. इथलं होतं, तिथे शिफ्ट झाले का सगळं? हा, म्हणजे मॅपवर आम्हाला इथं जावलं म्हणून आम्ही इकडे आलोय. तर चालतंय चला, जनता लाईट हाऊसच्या पुढे आहे काय, चला तिकडे जाऊया. ब्लॉग चालू आहे आमचा. ब्लॉग चालू असते डेली ब्लॉग. चालतंय, धन्यवाद. चला तर चला, जनता लाईट हाऊसच्या पुढं तिथं आहे वाटतं आता, तर तिकडे जातो. तिथं जाऊ. तर माझं काम काय झालं नाही, ह्याचं तर होतंय का बघूया. 100चं त्याला गेलेलं प्लॅटिनात तेवढं तर बाहेर पडतंय बघूया ह्याच्या गावात. तर चला, ऊन लय लागायला लागलंय, आवड उकडायला लागलं. उकडत नाही पण चटका लय जोरात बसायला लागला उन्हाचा. तर चालतंय चला, इथलं शिफ्ट झालं वाटतं रिअलमी केअर तिकडं जनता लाईट हाऊस बशी पटेल चौकात. तर जाऊया. प्लॅटिना कुठे गेली आपली? ह्याच्या गावात. हा, हीच आहे आपली प्लॅटिना. शॉकअप सर गेलो म्हणून काय व्हायची प्लॅटिना. तर चला जाऊया तिकडे, जाऊया. त्याच्या इथनं फिरलो, तिथनं जनता लाईट हाऊस मॅपवर टाकायचं तिथून जायचं. चला. तर सध्या पाक विजयनगर मधून आलो आणि इथं गावले जनता लाईट हाऊसच्या समोरच आहे रिअलमी केअर. चला. म्हणून रातचं पासवर्ड घालून सगळं झोपाय नाही, झोपले पर्ण विषय हार्ड होऊन जातो. रिअलमी सर्व्हिस सेंटर, बसा. माझ्या मते जास्त उशीर लागाय नको, लगेच व्हावं. आणि लागला तर लागू दे, तसं बी आमचा दिवस जाणारच आहे. आमचं एक काम झालं ना दुसरं तर होऊन जाईल. पण माझ्या डोक्यात एक विचार आला, बाहेरनच शॉकअप सर घ्यायचा, जाऊन पालसात बसवाय नुसतं. जाऊ दे तिकडे, लय लोड कसं घ्यायचं, परत सांगलेलं कुठे येतोच इकडे. त्यांचं अपॉइंटमेंट घ्या, ह्याव करा त्याव करा, कांदा लसूण सगळं करा. त्यापेक्षा सगळं आपलं घेऊन विषय हार्ड करून जाऊया. तर चालतंय चला, तुझं तर काम करून टाकूया. काढ बाहेर मोबाईल बघू. आमचा रिअलमीचा फोन आहे. काय झालंय, रात्री आणि पासवर्ड घातला आणि सकाळी विसरलाय. सॉफ्टवेअर मारायला लागलं ना. हा, किती उशीर लागेल तरी? 2 तास लागतील. चालतंय, बरं चालतंय घ्या 2 तासात. 2 तास लागते. असू दे, तोपर्यंत सांगली तिकडे तिकडे माझ्या शॉकअपचं काम करून देतो. प्लॅटिनाचं किरकोळ राहिलेलं काम. फॉर्म भरायला लागणार. हा, 177 रुपये. हा, येऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. चला, एक बसून आता फॉर्म भरतो. ह्यो फॉर्म आहे असा, आणि फॉर्म बघा, ह्यो पॅटर्न लॉक चुकला या. कुठल्या कुठल्या गोळ्या काढल्या, कशा काढल्या, काय त्याला गावला नाही. सगळं बघूया कसं कसं काय. मोबाईल डेटा बिटा सगळं गायब होणार म्हणून सांगितले. काय झालं तर काढ की बाहेर येत कडन काढ की. तर चालते, फॉर्म भरतो आणि मग पुढचा विषय चालू करतो. तर फॉर्म भरायच्या आधीच अशी आम्हाला माहिती मिळाली, ID प्रूफ आणि बिल लागतंय. बिल आपल्याकडे नाही. मग इथलं पण येऊ पण आंबा आमचा असाच गेला. चला वैभवला आता बघूया, एका दुकानात बघूया मोबाईल शॉपच्या, रिपेअर इथं सांगली तर होतो का. होत असला तर ठीक, नसला होत तर मग वैभव मोबाईल भंगारात घालायचा आणि नवीन मोबाईल घ्यायचा. तर चालते, चला जातो तर बघतो रिपेअर दुकानात होतो. म्हणून ID प्रूफ महत्वाचं आहे. ID प्रूफ लागते ती. तर अशा पद्धतीने आम्ही सगळं सांगली बिंगली दुंडून आलो. लई विषय हार्ड झाला. संध्याकाळचं 5 वाजले आम्हाला घरला याला. प्लॅटिनाचा आपल्या शॉकअप सर तिथं काय बसवून दिलं नाही ती. कंपनी वाल्याने तुम्हाला माहितच आहे तिथं काय विषय झाला त्यांचा, मग सांगितलंच तुम्हाला. तर खट्ट शॉकअप सर आणले ती म्हटली. दुसऱ्यांदा गेलो कस्टमर केअरला फोन केला आणि दुसऱ्यांदा म्हटलं शॉकअप सर तर द्या, आमचा आम्ही पल्सात बसून घेतो. तर शॉकअप सर खट्ट जेन्युइन शॉकअप सर, बजाजचं ओरिजिनल. हे बघू शकता तुम्ही, यात सगळं QR कोड वगैरे सगळं दिलं त्याने, बजाजचं आहे सगळं. तिथनं आणलं. 1700 रुपये जोडी. 1700 रुपये शॉकअप सर जोडी. आमची मदर तेरेसा इथं बसल्या. 1700 रुपये मम्मी जोडी आहे. 1700 रुपये बजाजच्या शॉकअप सरची जोडी. आता ही उद्याच्याला आपण घालून घ्यायचा आहे पल्साच्या ह्याच्यातनं, एका स्वस्त मजबूत टिकाऊ गॅरेज मधनं. काय म्हणाय नाना, शेव नाना. तर हे झालं, ह्याचा विषय झाला.
आणि वैभ्याचा मोबाईल साठी लय आम्हाला वेळ गेला, लय म्हणजे आवड हवी सगळं आम्ही माझ्या मते सगळं चांगली पालतं काढलं. सगळीकडं आमची हकलपट्टी झाली, कारण तुम्ही बघितलं जाशील केअर मधनं हाकलून काढलं, बिल नाही तर कशाला करताय म्हणून. कोण आलं जाते माग, केअर मधनं आम्हाला हाकलून काढलं जावं बाहेर. तर सेटिंग वगैरे लावून दुसरीकडं आम्ही वैभ्यात येऊ बल्लाडी असा मोबाईल सगळा केला. आता पासवर्ड घालशील का आयुष्यात? हा? तर तो 1500 म्हणत होता, 1400 काम करून टाकलं आपलं. दादा इकडे तिकडे गरीब पोर आहे का, असं कर तसं करा. तर आता त्यानं ओके करून दिलाय, सगळा फोन बिन चालतो ओके पैकी. तरी बरं बॉक्स होता म्हणून वाचलंय. बॉक्स जर नसता तर लय विषय हार्ड, कुणीच करून दिलं नसता. वैभ्याला मोबाईल हो माझ्या मध्ये चुलीतच घालायला लागला असता. कोणी कधी बी घेत नाही मोबाईल हो आता, पासवर्ड नाही म्हणलं माहित. तर चालतंय, झाले सगळे सांगलीत ना, आता जाऊन आलोय. कटाळ बिटाळ जाम आला आता, आम्हाला झालं आता शानगान धारा पाणी ते काय किरकोळ आहे ते किरकोळ कार्यक्रम आपलं करायचं आणि आवरून गावाकडे आता जायचं आहे. झाले मयात आलो इकडे डायरेक्ट, कारण ह्याला सोडायचं होतं म्हणून मयात आलतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोबाईलची बिलं जवळ ठेवत जावा. आणि बजाजच्या गाड्या बिड्या तुमच्या असल्या तर आता रिनोव्हेशन चालू आहे तिथं आणि त्यांचं काम चालू आहे काहीतरी विषय, आधी अपॉइंटमेंट वगैरे त्याचा लय विषय काय काय आहे त्यांचा, ती करायला लागते. त्यामुळे डायरेक्ट तिथं जाऊ नका, जायचं असलं कोल्हापूरला जावा, सांगली शोरूमला आता लगेच जाऊ नका, विषय हार्ड आहे. तर टाटा बाय बाय.